विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात होऊ घातल्या आहेत। सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही मतदारसंघनिहाय चाचपणी केली जात आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथरी मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेणार असल्याचे जाहीर केल्याने चर्चेला उधाण आले आहे। जिल्ह्यातील एकमेव पाथरी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूकही केली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकापेक्षा यंदाच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे। पाथरी मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ या 3 तालुक्यासोबत परभणी तालुक्यातील जवळपास 63 गावे असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात 18 जिल्हा परिषदेचे गट तर 3 नगरपालिका कार्यक्षेत्र आहे। हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 2009 पूर्वी पाथरी मतदारसंघ हा पाथरी सेलू असा मतदारसंघ होता। या मतदारसंघात 3 वेळा शिवसेना आमदार निवडून आले होते। 2004 साली राष्ट्रवादीच्या ताब्यात हा मतदारसंघ आला। 2009 मध्ये सिंगणापूर मतदारसंघ कमी होऊन पाथरी मतदारसंघाची पुनर्रचना झाली। नवीन मतदारसंघात शिवसेनेच्या मीरा रेंगे विजयी झाल्या। शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून या ठिकाणी अपक्ष मोहन फड निवडून आले होते। ते पुढे भाजपवासी झाले। 2019 साली काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांनी बाजी मारली। आता 2024च्या विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत। महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असताना शिवसेनेनेही मतदारसंघाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे। तर दुराणी हेही तयारीला लागले आहेत। दरम्यान नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेण्याची घोषणा केल्याने मतदारसंघात सक्रियता वाढली आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 113 विधानसभा मतदारसंघात 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षक जाहीर करत मतदारसंघावर दावा दाखल करण्यासाठी एक प्रकारे कूच केल्याची स्थिती आहे। राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर हे पाथरी मतदारसंघातील आहेत। विटेकर वरपुडकर आणि दुर्राणीचे विरोधक मानले जातात। विटेकर यांच्या आमदारकीमुळे मतदारसंघात महायुतीला बळ मिळाले असल्याने येणाऱ्या निवडणुकीतही विटेकर यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची राहण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार वरपुडकर हे महाविकास आघाडीकडून उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत। भाजपचे मोहन फड यांची नेमकी भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागले आहे। तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या मुलाने पक्षनेत्याकडे आग्रह धरला आहे। मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथरी मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षातील संघर्ष आगामी काळात पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे। महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांनी तयारी सुरू केली आहे। आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने पाथरी मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आमदार सुरेश वरपुडकर यांनी तशी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे। महायुतीमध्ये पाथरीची जागा भाजपकडे आहे, मात्र आता विधानसभा निवडणुकीस शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांनी तयारी सुरू केली असून 2 दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या पाथरी मतदारसंघातील पक्षप्रवेश सोहळ्यात मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याने भाजपकडून इच्छुक असलेले मोहन फड यांची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही चाचपणी सुरू असून महायुतीतील घटक पक्षातील जागांचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसताना शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा केल्याने आगामी काळात महायुतीतील या घटक पक्षात संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे। लोकसभा निवडणुकीत जातीपातीचा ट्रेंड जोरात चालला। या ट्रेंडचा फायदा महाविकास आघाडीला झाला। जातीपातीचा मुद्दा विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल्यास याचा फटका विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परिणामी इच्छुक उमेदवारांनी या बाबीचा धसका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सुरेश वरपुडकर यांना
5,625 मते मिळाली होती, तर भाजपचे मोहन फड हे 90,851 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भाजपकडूनही या मतदारसंघात जोरदार तयारी करण्यात येत असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाथरी विधानसभेवरून सत्ता संघर्ष, जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.